नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात प्रॉपर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते। आज दिवसभरामध्ये अनेक व्हिडिओज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात व्हायरल होत आहेत। तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे जानेवारी महिन्याच्या हप्ते वितरणाची तारीख आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे लाडक्या बहिणींना 3 जे हप्ते आहेत हे जे आहेत ते एकत्रित मिळणार अशा प्रकारची बातमी सध्या समोर येत आहे। आणि एवढंच नव्हे तर मोठे मोठे न्यूज चॅनल आहेत, साम टीव्ही असेल, झी न्यूज असेल, तर अशा न्यूज चॅनलवरती देखील अशा प्रकारच्या बातम्या मोठ्या प्रमाणावरती झळकत आहेत आणि लाखोंच्या संख्येने लाडक्या बहिणी अशा प्रकारच्या न्यूज पाहत आहेत। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना आपण या संदर्भात प्रॉपर आणि खात्रीशीर माहिती देणार आहोत। तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे जानेवारी महिन्याच्या हप्ते वितरणासंदर्भात संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना प्रतीक्षा आहेच, पण आम्ही सांगू इच्छितो की आतापर्यंत तरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात हप्ते वितरणासंदर्भात अजून तरी GR आलेला नाही आहे आणि शासकीय मान्यता अजून मिळाली नाही आहे। तर या संदर्भात लवकरच घोषणा होईल। एक तर लक्षात घ्या, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद निवडणुका असतील तर सध्या तोंडावरती आहेत। तर जमा जर हप्ता होत असेल तर पुढील 2 दिवसांमध्ये हा लाभ येऊ शकतो, अन्यथा त्यानंतरच्याच आठवड्यामध्ये पुढील आठवड्यामध्ये हा लाभ वितरण होणार आहे। तर हा जर हप्ता लगेचच वितरित होत असेल तर लक्षात घ्या की ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचा लाभ आलेला आहे अशाच लाडक्या बहिणींना हा लाभ येऊ शकतो आणि याचबरोबर कागदपत्र पडताळणीमध्ये पात्र झालेल्या लाडक्या बहिणींना हा लाभ येऊ शकतो। पण याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात 3 हप्ते जे एकत्रित मिळणार, तर याच्यामध्ये माहिती देण्यात आलेली आहे की डिसेंबर, नोव्हेंबर आणि जानेवारी तर या 3 महिन्याचा लाभ आहे एकत्रित मिळणार अशा प्रकारची बातमी समोर येत आहे। पण लक्षात घ्या, अजून अशा लाडक्या बहिणी आहेत की ज्यांना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, डिसेंबर महिन्याचा हप्ता ई-KYCच्या चुकीमुळे आला नव्हता। अशा लाडक्या बहिणींची कागदपत्र पडताळणीच अजून झाली नाही आहे, अंगणवाडी सेविका त्यांच्यापर्यंत अजून पोहोचलेले नाही आहेत। मग अशा लाडक्या बहिणींना हा लाभ आहे मिळणार का, हाच मोठा प्रश्नचिन्ह आहे। अंगणवाडी सेविकांनी देखील कागदपत्र पडताळणीला बहिष्कार टाकलेला आहे, त्यांचं पत्र शासनाकडे गेलेलं आहे। सोशल मीडियावरती देखील या संदर्भातली माहिती प्रसिद्ध झालेली आहे। त्यामुळे मोठा प्रश्न आहे, 3000 रुपये जर मिळत असतील तर अजून 3000 रुपये मिळण्यासाठीची कागदपत्र पडताळणी आणि त्याचबरोबर लक्षात घ्या लाडक्या बहिणी ज्या आहेत ई-KYC चुकी झालेली आहे त्यांना पात्र करण्याची प्रोसेस अगदी पूर्ण झालेली नाही। तर काही जिल्ह्यांमध्ये लाडक्या बहिणी आपल्याला कमेंट करत आहेत की त्यांना संबंधित जे महिला बालविकास विभाग आहे यांच्याकडून कागदपत्र पडताळणीसाठी कॉल देखील येत आहेत, पण अजून ही प्रोसेस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू झाली नाही आहे। त्यामुळे सध्या आत्ताच्या स्थितीला जानेवारी महिन्याच्या हप्ते वितरणाची तारीख स्पष्ट नाही आहे आणि 3000 रुपये एकत्रित मिळणार जरी सोशल मीडियावरती माहिती असेल तरी प्रशासनामार्फत अजून या संदर्भात तारीख स्पष्ट करण्यात आली नाही आहे। नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचा लाभ आला नव्हता अशा लाडक्या बहिणींना कागदपत्र पडताळणी पूर्ण झाल्यानंतर हा लाभ दिला जाणार आहे अशी शासनाने माहिती दिलेली आहे। पण हा लाभ कधी वितरित होणार यावरती देखील प्रश्नचिन्ह आहे। पण यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींची कागदपत्र पडताळणी मोठ्या वेगानं पूर्ण होणं गरजेचं आहे। लाभ वितरित होत असेल तर चांगलीच बातमी आहे, पण लवकरात लवकर लाडक्या बहिणींची कागदपत्र पडताळणी होणं गरजेचं आहे। ज्या ठिकाणी अजून अंगणवाडी सेविका पोहोचलेली नाही आहेत त्या ठिकाणी देखील या संदर्भातली पावले उचलली पाहिजेत आणि लक्षात घ्या ही प्रोसेस चालूच आहे आणि जोपर्यंत ही प्रोसेस पूर्ण होत नाही आहे तोपर्यंत तरी कमीत कमी शासनाने हा लाभ आहे तो वितरित करू नये। लाभ एकत्रितरित्या एकदा संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना वितरित करावा, हीच आताची अपडेट आहे। या संदर्भात नवीन काय माहिती मिळतात आपल्या चॅनलवरती अपडेट दिली जाईल। ई-KYC संदर्भात सध्या तरी पोर्टल बंदच आहे, पोर्टल चालू होणार नाही आहे, ही आताची अपडेट आहे। आणि याबरोबर हेल्पलाईन देखील सुरू करण्यात आलेली आहे, पण हेल्पलाईनवरती अजून व्यस्तच लाईन येत आहे अशा प्रकारचा तुम्हाला संदेश पाहायला मिळेल। तर तुमच्या जर काही शंका असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। योजना संदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।